आपल्यासोबत रवी पत्की सर जे क्रिकेट विश्लेषक आहेत ते जोडले गेलेले आहेत। पत्की सर, आधी तर तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण संपूर्ण भारतामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय। प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे। आजचा सामना तुम्ही पाहिला असेल, सामन्याचं थोडक्यात विश्लेषण कसं कराल सर? बेसिकली इंडिया पाकिस्तान सामना म्हणल्यानंतर कायमच हाय व्होल्टेज गेम असतो आपल्याला माहिती आहे। आणि 241 जो पाकिस्तानने स्कोर केला होता तो मी आपण इंटरव्हलला जेव्हा बोललो होतो तेव्हाही म्हटलं होतं की तो मॉडरेट स्कोर होता, फार कमीही नव्हता फार जास्तही नव्हता। दुबईला ज्या पिचेसवरती आता सामने होत आहेत तिथे ऑलरेडी पुष्कळ सामने आधी झालेले आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या लीगचे सामने झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ती विकेट ऑन द स्लोअर साईड होती आणि म्हणून असं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की त्या विकेटवर 300चा वगैरे स्कोर होईल पहिली बॅटिंग करताना। त्यामुळे 260-270 जर स्कोर झाला तर तो एक डिपेंडेबल स्कोर म्हणून आपण मानत होतो। तर त्या केसमध्ये 240 हा बरा स्कोर होता। पण मी इंटरव्हलला बोललो त्याप्रमाणे आपण चमकोगिरीमध्ये गेलो नाही, हे फार चांगलं झालं। आपल्याला मॅच पटकन संपवायची नव्हती, हे खूप चांगलं झालं। आपल्याला पाकिस्तानला सामन्यातनं लवकरात लवकर हद्दपार करायचं आहे अशा हेतूने आपण मॅच खेळलो नाही, अतिशय संयमाने खेळलो। एक वेगळ्या प्रकारचा अप्रोच यावेळेस आपल्याला बघायला मिळाला जो अतिशय आवश्यक होता। भारत पाकिस्तान सामन्यामध्ये कधी काय होईल प्रेशरमुळे हे सांगता येत नाही, त्याच्या उलट पाकिस्तानने आज भरपूर प्रेशर घेतलं हे आपल्या लक्षात आलं। त्यांच्या बॅटिंग करताना देखील त्यांनी खूप प्रेशर घेतलं होतं आणि आता कुठेतरी ही गोष्ट अख्ख्या क्रिकेट जगताने ऍक्सेप्ट केली पाहिजे की पाकिस्तान संघाचा स्किल सेट हा पूर्वीसारखा राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे पटकन सहजरित्या भारत त्यांना गेल्या अनेक वर्षांमध्ये हरवू शकतोय। त्यांच्या एकंदरच मॅच प्रिपेअर्डनेस मध्ये स्किल सेट मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली नाहीये गेल्या अनेक वर्षामध्ये। त्यामुळे पूर्वीच्या सारखी इंडिया पाकिस्तान मॅच मध्ये जी स्पर्धा दिसायची तशी आता दिसत नाहीये आणि म्हणून आज पण आपण त्यांना अगदी सहज हरवलं। पण ते सहज हरवण्याचं मुख्य कारण होतं म्हणजे आपण चमकोगिरीमध्ये गेलो नाही, हे फार महत्वाचं होतं। आपण संयमाने मॅच जिंकली, शेवटपर्यंत विकेट्स राखून ठेवणं महत्वाचं होतं, ते आज आपण काम केलं। बरं सर, आपण जर विराट कोहलीच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं आजच्या सामन्यामध्ये, म्हणजे 111 चेंडूंमध्ये 100 धावा विराट कोहलीने केलेल्या आहेत, त्याच्या कामगिरीकडे कसं पाहायचं? फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, ज्याला आपण बिग मॅच प्लेअर म्हणतो तसा कोहली आहेच आहे। 51वी सेंचुरी आज त्यांनी केली आणि पाकिस्तानच्या विरुद्ध कोहलीचं कर्तृत्व कायम झळाळूनच येतं। आपण अनेक सामन्यांमध्ये बघितलेल्या केलेल्या मॅचेस तो काढून देतो, पण गेल्या 3-4 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर त्याचा ग्राफ खाली गेला होता आणि मोक्याच्या क्षणीच तर काय सोड, आपण साध्या साध्या क्षणाला देखील आउटसाइड ऑफ स्टंप बॉलवरती तो सहज टार्गेट होत होता बॉलर्सला। पण आज त्यांनी खूपच छान संयमाने खेळ केला आणि मुख्य म्हणजे ज्या बॉल्सला मारायला पाहिजे त्या बॉल्सला त्यांनी मारलं। 111 बॉलमध्ये 100 म्हणजे जवळजवळ त्यांनी 100चा स्ट्राईक रेट ठेवला होता। तर कोहली परत फॉर्म मध्ये येणं ही आपल्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने फार महत्वाची बाब आहे। पण आज सॅल्यूट त्याच्या बॅटिंगला आणि परत एकदा तो फॉर्म मध्ये आलाय, ही फार आनंदाची गोष्ट आहे। बरं सर, कोहलीविषयी आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाऊया, कारण तुम्ही संयमाचा उल्लेख केला। विराट कोहली ओडीआय इंटरनॅशनलमध्ये त्याचा आतापर्यंतचा जो ओव्हरऑल स्ट्राईक रेट राहिलाय तो 95 ते 100च्या आसपासचा राहिलाय। आजचा त्याचा स्ट्राईक रेट हा 90च्या आसपास होता, म्हणजे त्याने संयम थोडासा जास्त राखला आजपर्यंतच्या हिशोबाने। निश्चितच 100%। आणि मी म्हणलं तसं बिग मॅच प्लेअर, हे सगळे जे मोठे प्लेयर्स असतात त्यांना बिग स्टेज खूप आवडतं आणि आपला परफॉर्मन्स सगळ्यात मोठ्या मॅचेस मध्ये, सगळ्यात मोठ्या रंगमंचावर, सगळ्यात मोठ्या व्यासपीठावरती जेव्हा अख्ख्या जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं असतं त्यावेळेस आपण काहीतरी विशेष कामगिरी करावी असे हे प्लेयर्स असतात आणि म्हणूनच ते मोठे होतात आणि त्या सामन्यांमध्येच ते परफॉर्मन्स करतात, म्हणूनच ते मोठे होतात। तुम्ही म्हणलात ते आज अगदी बरोबर आहे, त्यांनी थोडासा त्याचा स्ट्राईक रेट कमी ठेवला 90, पण हेही आपण पाहायला पाहिजे की आपल्याला टार्गेट कसं मॉडरेट होतं 240। मला खात्री आहे जर टार्गेट 280-290 असतं तर विराट कोहलीचा स्ट्राईक रेट 100च्या वर गेला असता। बरं,
धन्यवाद रवी सर, तुम्ही ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत आणि